सगळ्यांना नमस्कार आणि जय महाराष्ट्र। मी बालपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे, परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेना चित्रपट सेनेबरोबर आणि माननीय राजसाहेबांबरोबर गेली 20 वर्ष काम करत होतो। आता बदललेली राजकीय परिस्थिती आणि हे सगळे बघता कलाकारांना, मराठी सिनेमाला, मराठी कलाकारांना न्याय देण्यासाठी म्हणून आणि कुठेतरी माझ्यावरती असलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार हे मला खुणावत होते, म्हणून आज मी जाहीररित्या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतोय। भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी ज्या कणखरपणे देश चालवत आहेत, त्याचप्रमाणे आपल्या या महाराष्ट्र राज्यामध्ये मराठी असलेले कलाकार, मराठी असलेले सिनेमा कलाकार, मराठी सिनेमा आणि त्याच्याशी संबंधित असलेल्या ज्या काही अडचणी असतील त्या राज्य शासन आणि केंद्राच्या माध्यमातून माझा सोडवण्याचा प्रयत्न असेल आणि या निमित्तानं मुख्य प्रवाहामध्ये काम करून, जसं संघामध्ये सर्वत्र मानलं जातं की राष्ट्र प्रथम, देश हा सर्वोच्च ठिकाणी ठेवून काम केलं जातं, त्याच तत्वावरती आज विश्वास ठेवून मी माझ्या सर्व मित्रांसह इथं प्रवेश करतोय। मात्र तुम्ही ज्यावेळेस खरं तर हा पक्ष प्रवेश करतायत, मात्र तुम्ही संघाच्या कार्यालयामध्ये गेला, संघाच्या युनिफॉर्म मध्ये तुमचे जेव्हा फोटो सगळे बाहेर आले, त्यानंतर खरं तर राज ठाकरेंनी तुम्हाला बैठकी सुनावला, त्यानंतर तुम्ही बाहेर पडला, अशी देखील चर्चा झाली। काय नेमकं ते झालं? नाही, कसं आहे सर की मी संघाचा स्वयंसेवक आहे हे मी कधीच लपवलेलं नाही आणि मी माननीय राजसाहेबांबरोबर गेली 22 वर्ष काम करतोय। सोशल मीडिया आता 15 वर्ष आले, त्यामुळे त्याच्यावरती तुम्ही जर पाहिलं तर प्रत्येक दसऱ्याच्या संचलनाचा माझा फोटो असेल, कारण कुठल्याही बाकी उत्सवाचा संबंध येत नाही। परंतु राजसाहेबांनी सुनावलं वगैरे असं नाही, कारण ते कुटुंब प्रमुख आहेत आणि राजसाहेब हे खूप मोठे आहेत, त्यामुळे त्यांनी काही बोललं तरी एक कुटुंब प्रमुख या नात्याने आम्ही तेवढंच खिलाडू वृत्तीनं ते घेतो। प्रश्न असा आहे की संघ, राष्ट्रीय सेवक संघ हा माझ्या संस्काराचा भाग आहे। कुठंतरी सगळे परत बदलत असलेल्या या सगळ्या परिस्थितीत मला असं वाटलं की आता आपण काहीही झालं तरी आपण आपल्या विचारासोबत राहिलं पाहिजे, म्हणून इथे म्हणजे तिथे